मामा ग्रंथाला एक हार घाला. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर मी थांबतो. जय बालाजी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री वेंकटेश भगवान की जय. श्री महालक्ष्मी माता की जय. श्री पद्मावती माता की जय. श्रीनिवासा गोविंदा श्री वेंकटेशा गोविंदा. श्रीनिवासा गोविंदा श्री वेंकटेशा गोविंदा. श्री वेंकटेशा श्रीनिवासा गोविंदा श्री वेंकटेशा गोविंदा.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। ज्याची पुण्यकथा उदारचरिता गातात योगी मुनी प्रेमळ भाविक पुण्यवंत हरिजन तल्लीन होती मनी। तो श्री तिरुमलवास नित्य करीतो गोविंद नामे हरी। तोची पंढरी सदा रमतसे विठ्ठल भीमा तिरी। बोलिए गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय, श्री वेंकटेश भगवान की जय, श्री महालक्ष्मी माता की जय, श्री पद्मावती माता की जय, वेंकटरमणा गोविंदा संकटहरणा गोविंदा अनाथ रक्षका गोविंदा 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 गोविंदा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं करुणा वरुणालय जगन्नियंता भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंतिक करुणेनं ऐश्वर्य ब्रह्म असणाऱ्या श्री व्यंकटेशाची कथा आपण पाहत आहोत आणि आज द्वितीय पुष्प भगवत चरणी आपण सादर समर्पित करणार आहोत। जीवन धन्य करण्याचा हा प्रवास आहे। आपण काल पाहिलं शरीर पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही, मनुष्य देह मिळावा, तो कळावा आणि कळून त्याचा उपयोग व्हावा याकरता शास्त्राची गरज असते। माणसाच्या जीवनाचे 4 प्रकार आहेत। एक आहे धिक जीवन म्हणजे धिक्कारास्पद जीवन, दुसरं जीवन आहे निंद्य जीवन, निंदनीय असणारं जीवन, तिसरं आहे स्तुत्य जीवन आणि चौथं आहे धन्य जीवन। धिक जीवन कुणाचं असतं? जे पामर लोक आहेत, ज्यांना चांगलं काय वाईट काय याचं काही कळतच नाही, ज्ञानच नाही, नुसतं खायचं प्यायचं आणि मजा करायची अशी ज्यांची भावना आहे त्यांचं जीवन धिक्कारास्पद जीवन म्हटलं जातं। निंद्य जीवन कुणाचं आहे?
म्हणे जे नुसतं गाढवासारखं संसारासाठी राबत राहतात, ज्यांना हिताची चिंताच नाहीये, असे जे आहेत त्यांचं निंद्य जीवन आहे. म्हणून संतांनी म्हटलं, कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. दुःखाचे डोंगर भोगण्यासाठी अरे गाढवासारखे कष्ट करून का मरणार आहेस? भगवंताचं चिंतन कर, म्हणजे तुझं कल्याण होईल. म्हणजे धिक जीवनाचाही त्याग झाला पाहिजे आणि निंद्य जीवनाचाही त्याग झाला पाहिजे. आणखी काय म्हणतात संत आपल्याला धिक जीवनाबद्दल? धिक जिणे जो बाईल अधीन. कोणाचा धिक्कार असो, म्हणे जो बायकोच्या पूर्ण ताब्यामध्ये गेलेला आहे, ज्याला सारासार विचार सुद्धा कळत नाही, धर्म ज्याला कळत नाही, त्याला म्हणतात त्याचं जीवन धिक्कारास्पद जीवन आहे. कारण तो पत्नीच्या अधीन गेलेला आहे. परलोक मान नाही दोन्ही. ज्याला परलोकही साध्य होत नाही आणि मान सुद्धा मिळत नाही पत्नीच्या अधीन गेल्यामुळे, म्हणून त्याचं जीवन धिक्कारास्पद आहे. दुसरं सांगितलं, धिक जीवन त्याचे लोभावरी मन. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रचंड लोभ भरलेला आहे, नुसतं हाव भरलेली आहे, हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं, त्याचं जीवन सुद्धा धिक्कारास्पद जीवन आहे. अतिथ पूजन घडेची ना. ज्याला अतिथीचं पूजन घडत नाही, ज्याला आदर सत्कार अतिथीचा करता येत नाही, त्याचं जीवन धिक्कारास्पद आहे. आणखी कुणाचं आहे? धिक जिणे जासी आळस निद्रा फार. ज्याला आळस आणि निद्रा फार आहे, इतका आळस, प्रत्येक गोष्टीत आळस. अहो लोक इतके झोपतात काय सांगावं. त्यांना सूर्योदय हा कधी त्यांनी आयुष्यात बघितलेला नसतो. सूर्यवंशी असतात ते. डोक्यावर सूर्य आल्यानंतरच ज्यांना जाग येते, असे आळस आणि निद्रा ज्याला फार आहे, तो मात्र धिक्कारास्पद जीवनाचा पात्र आहे. आणखी कोण? धिक जिणे नाही विवेक वैराग्य. ज्याला विवेक वैराग्य नाही, त्याचं सुद्धा जीवन धिक्कारास्पद आहे. म्हणून तुका म्हणे धिक ऐसे झाले लोक, निंदक वादक नरका जाती. सांगितलंय की असे ज्याला आळस आहे, पत्नीबद्दल ज्याला अतिममत्व आहे, जो पत्नीच्या अधीन गेलेला आहे, लोभ ज्याच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे, आळस निद्रा ज्याच्या अंतःकरणामध्ये भरलेली आहे, त्याचं जीवन हे धिक्कारास्पद जीवन आहे. पुढं आहे स्तुत्य जीवन. स्तुत्य जीवन कुणाचं आहे? म्हणे स्तुत्य जीवन हे साधकाचं आहे. ज्याला संसार कळालाय, नाशिवंत आहे हे शास्त्राच्या माध्यमातून ज्याला कळालंय, पण अजून त्याला पूर्ण आत्मज्ञान झालेलं नाही, पण भगवंताच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू आहे, असा जो आहे, ज्याला नामस्मरण करायला आवडतं, ज्याला कथा कीर्तन ऐकायला आवडतं, ज्याला भगवंताचं गोड नाव मुखावर सतत असावं असं वाटतं, अशा साधकाचं जीवन हे स्तुत्य जीवन आहे. म्हणून तुकोबारायांना म्हणावं लागलं, आपुलिया हिता जो असे जागता, 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 आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होता.
दयाची गोळी करण्यापुत्र होते जे सात्विक गोळी करण्यापुत्र होते जे सात्विक गोळी करण्यापुत्र होते जे सात्विक होते जे सात्विक. जो आपल्या हिताविषयी जागृत झाला तो धन्य आहे. त्याचं जीवन स्तुत्य आहे. त्याच्या आईवडिलांची धन्यता आहे. त्याची स्वतःची धन्यता आहे. म्हणून गीता भागवतासारखे ग्रंथ जे सतत श्रवण करतात ते धन्य आहेत किंवा स्तुत्य जीवन त्यांचं आहे. पुढं आहे धन्य जीवन. धन्य जीवन कुणाचं आहे म्हणे हरीचे दास म्हणून जे जन्माला आले त्यांचं जीवन धन्य आहे. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान. ते निवृत्तीनाथ धन्य आहेत, ते सोपान देव धन्य आहेत, ते ज्ञानोबराय धन्य आहेत ज्यांनी जगाच्या उद्धारा. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य झालो आम्ही म्हणे आम्ही आमच्या पंढरीरायाचे दास झालो, भगवंताचे दास झालो, म्हणून आम्हाला आमच्या जीवनाला धन्यत्व प्राप्त झालं असं म्हटलंय. एशाम म्हणजे ज्यांच्या हृदयामध्ये एशाम श्रीमद यशोदा सुतपद कमले नास्ति भक्तिर्नराणाम, ज्याच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाविषयी भक्ती नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये किंवा ज्याचं अंतःकरण भगवंताचे गुणवर्णन ऐकण्यासाठी आतुर झालेलं नाही, ज्यांच्या कानाने भगवंताची कथा कधी ऐकलेली नाही, सुभाषितकार म्हणतात धिक्तां धिक्तां धिगेतां कथयति सततम कीर्तनस्थो मृदंगः. म्हणे मृदंगातून धिक 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 असा जो ध्वनी निघतो ना, तो कशासाठी निघतो? अरे ज्यांना हरी आवडत नाही, परमात्मा आवडत नाही, त्यांचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो असं तो मृदंग कीर्तनातला बोलतो. मृदंग म्हणतो मी जड असून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण सुरू झालं की वाजायला लागतो, पण चेतन असणारी माणसं सुद्धा प्रेतासारखी बसून राहतात, त्यांचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो असं तो मृदंग सांगतो. म्हणून तुलसीदासांना जर आपण विचारलं तुम्ही कुणाला धन्यत्व द्याल, म्हणे ज्या देशामध्ये गंगा नदी आहे तो देश धन्य आहे, जी स्त्री पतिव्रता आहे ती स्त्री धन्य आहे, जो राजा नीतीनं वागतो तो राजा धन्य आहे, जे धन लोभानं व्याप्त नाहीत ते ब्राह्मण धन्य आहेत,
ज्यांचं धन धर्माच्या उपयोगी येतं असे गृहस्थ सुद्धा धन्य आहेत. ज्यांची बुद्धी देवाच्या चरणावर आहे ते गृहस्थ सुद्धा धन्य आहेत. आणि तेही धन्य आहेत ज्यांनी सत्संगाला धरलेलं आहे किंवा सत्संगामध्ये जाणं केलेलं आहे. याकरता दिग्जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन, धिक जीवनापासून ते धन्य जीवनापर्यंतचा जाण्याचा प्रवास म्हणजे परमार्थ आहे. आणि त्या परमार्थामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्या परमार्थाला पूर्ण जाणून भगवंताच्या चरणकमलाची अव्यभिचारिणी भक्ती प्राप्त करण्याचा निश्चय आपल्या अंतःकरणाने केला पाहिजे. म्हणूनच भगवान व्यंकटेशाचं चरित्र आपण पाहत आहोत. काल आपण पाहिलं जनक महाराज शतानंदांना भेटले. शतानंदांना त्यांनी जनक महाराजांनी सांगितलं मी खूप दुःखामध्ये आहे. मग जनक महाराजांना शतानंद बोलायला लागले की दुःखाचा समूळ नाश व्हायचा असेल तर तुम्हाला भगवान व्यंकटेशाची कथा ऐकावी लागेल. मग जनक महाराजांनी शतानंदांना नमस्कार करून प्रार्थना केली, महाराज तुम्ही मला भगवान व्यंकटेशाची पूर्ण कथा सांगा. भगवान कसे अवताराला आले, का आले, त्यांनी अवताराला येऊन काय काय केलं हे सगळं मला सांगा. तेव्हा शतानंदांनी डोळे बंद केले. व्यास महर्षींचं अंतःकरणामध्ये स्मरण केलं. ज्या ज्या पुराणामध्ये व्यंकटेश कथा उपलब्ध आहे त्या त्या पुराणांचं चिंतन केलं. भगवान व्यंकटेशाला नमस्कार केला, महालक्ष्मीला नमस्कार केला, पद्मावती देवीला नमस्कार केला. आणि शतानंद बोलायला लागले, ज्या पर्वतावर परमात्मा प्रगट झाले त्या पर्वताची 4 युगामध्ये 4 नावं झाली. म्हणे कृते वृषाद्रिं वक्षन्ति त्रेतायाम अंजनाचलम द्वापरे शेषशैलेती कलौ श्री व्यंकटाचलम. सत्ययुगामध्ये तिरुमल पर्वताचं नाव होतं वृषाद्री. त्रेतायुगामध्ये त्याला अंजनाचलम असं म्हटलं गेलं. द्वापर युगामध्ये त्याला शेषशैल म्हटलं गेलं आणि कलियुगामध्ये त्याला व्यंकटाचल म्हटलं गेलं. आपण म्हणतो ना व्यंकटरमणा गोविंदा. मग व्यंकटरमणा म्हणजे काय ते या श्लोकामधून आता इथून पुढं आपल्याला कळणार आहे. तर पहिलं वर्णन आलंय की या पर्वताला सत्ययुगामध्ये वृषभाद्री असं नाव का पडलं. त्याच्यासाठी जनक महाराज सांगायला लागले, पूर्वी एकदा वृषभासुर नावाचा एक असुर त्या पर्वतावर राहत होता. तुंबरू तीर्थ आहे वर तिरुमलाला, तिथं तो राहत होता. कसा होता म्हणे काजळाचा पर्वत असावा असा भयानक होता. विक्राळ वदन त्याचं होतं आणि तो एके ठिकाणी तप करत बसलेला होता. त्या असुराचं असं होतं त्याच्याकडे नरसिंह शालिग्राम होता. शालिग्रामाचे वेगवेगळे प्रकार शास्त्रानं सांगितलेले आहेत. शालिग्रामाची पूजा करणं सर्वश्रेष्ठ आहे, पण कोणत्या शालिग्रामाची पूजा करावी हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. शालिग्राम आपल्या घरामध्ये असेल आणि त्याला छत्रासारखा आकार असेल तर राज्य प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं. जर गोलाकार शालिग्राम असेल गोल गरगरीत तर त्याला महाश्री त्या माणसाला प्राप्त होते जो त्याची पूजा करतो. त्या शालिग्रामाचा आकार जर षट्टाकार असेल, छकड्यासारखा त्याचा आकार असेल तर दुःख प्राप्त होतं. शालिग्रामाला टोक आलेलं असेल तर मृत्यूची प्राप्ती होते, मृत्यूचं भय राहतं. विकृत मुखाचं शालिग्राम असेल तर दारिद्र्य येतं असं शास्त्र सांगतं. भग्न झालेलं शालिग्राम आपण घरामध्ये ठेवलं तर मरणाची भीती असते, त्या घरामध्ये मृत्यू येत राहतात. शालिग्रामाची पूजा तुळशीशिवाय कधीही केली जात नाही, किंवा केली जाऊ नये. तुळशीच्या पूजेशिवाय, तुळशी समर्पण केल्याशिवाय शालिग्राम भगवान संतुष्ट होत नाहीत, लक्षात घ्या. आपल्या माता माऊलींना सवय असते गावाकडे जायचं किंवा तीर्थयात्रेला जायचं, कुठंतरी काशीला गेलो, हरिद्वारला गेलो, इकडं गेलो तिकडं गेलो, तिथं ते विकायला बसलेले असतात नदीच्या काठावर, शालिग्राम घ्या म्हणून. मस्त बायका त्याला पैसे देतात, 50-50 रुपयाचे एवढे मोठे शालिग्राम घेऊन येतात.
ह्याला दे, त्याला दे, त्याला दे. ते शाळीग्राम नसतात, ते दगड असतात, दगड. शाळीग्राम हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, लक्षात घ्या. नृसिंह शालिग्राम, राधा दामोदर शालिग्राम, वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. ज्याला शाळीग्रामाचं पूर्ण ज्ञान आहे त्याच्याकडूनच शाळीग्राम घ्यावा, अन्यथा त्या पूजेचा आपल्याला दोष लागतो. म्हणून आपला परमात्मा पंढरीनाथ बरा आहे, त्याची पूजा केली की काही होत नाही. लक्षात घ्या, सोपा देव आहे, सोपा. बुक्का दिला ने एक तुळशीचं पान दिलं की संपूर्ण संतुष्ट. त्याला नियम नाही, कडक काही नाही, काही नाही, सगळ्यावर कृपा करणार आहे. म्हणून तो वृषभासूर जो होता, नृसिंह शाळीग्रामाची पूजा करत होता. मोठं शाळीग्राम होतं त्याच्याकडे. त्यानं 5000 वर्ष तपश्चर्या केली. कुणी? असुरानी, वृषभासुरानी. लोक म्हणतात असुर असून तपश्चर्या करतो का? करतात ना, असुर सुद्धा तपश्चर्या करतात. असुराची तपश्चर्या जगाचं वाटोळं होण्यासाठी असते आणि संतांची तपश्चर्या जगाचं कल्याण होण्यासाठी असते. म्हणून म्हटलंय, अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते ये तपोजनाः. ज्यांचं तप शास्त्रीय मार्गानं नाहीये, अशास्त्रीय मार्गाने जे तप करतात, म्हणजे काय? काहीच खायचं नाही, कडक उपवास करायचा, शरीराला अत्यंत कष्ट द्यायचे, असे जे करतात, किंवा आमचा अमुक अवयवच देवाला समर्पित करू, बोटच वाहू, अमुकच वाहू, तमुकच वाहू. रावणानं नाही का 10 वेळा मुंडकं समर्पण केलं. असं काही अशास्त्रीय तप जे करतात ते माणसं तमोगुणी असतात असं शास्त्र सांगतं. काम लोभानं ते तपश्चर्येमध्ये प्रवृत्त झालेले असतात. आपल्याला ती तपश्चर्या जर थोडक्यात बघायची असेल तर आपण नवरात्र आठवा. नवरात्रातलं आपलं ताट असतं. उपवास आहे, आमचा उपवास आहे म्हणून ते ताट बघितल्यावर बायकांचं असं वाटतं वर्षभर उपवास केला तरी टेन्शन नाही, इतकं ते ताट भरलेलं असतं. साबुदाण्याच्या पापडापासून सगळं त्या उपवासाच्या ताटामध्ये असतं. ह्याला तपश्चर्या म्हणत नाहीत, लक्षात घ्या. स्वरूप साक्षात्कारासाठी शरीराला झिजवणं म्हणजे तप आहे. म्हणून आपण जे करतोय ते फक्त निराहार राहणं आहे, तो उपवास नाहीये. उपवास त्याला म्हणतात, भगवंताच्या जवळ जाण्याला उपवास म्हणतात. तो उपवास आपल्याकडे असला पाहिजे, भगवंताचं सामिप्य प्राप्त झालं पाहिजे. म्हणून तर शास्त्र आहे. आमचे गुरुजी सांगायचे, भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवताराला आले, यशोदा मैयाने असा विचार केला की आपण यमुना नदीमध्ये 1.25 लाख दीपदान करू. म्हणून कार्तिक महिना होता, मैयानं 1.25 लाख दिवे तयार केले आणि यमुना नदीमध्ये ती प्रवाहित करायला लागली. द्रोणामध्ये वात घातली, प्रज्वलित केली आणि यमुनेमध्ये ती सोडली. भगवान श्रीकृष्ण असे मैयापासून थोडे लांब असे खेळत होते. मग भगवान काय करायचे, मैयानं तिकडं दिवा सोडला की त्या दिव्याला घ्यायचे आणि काठावर ठेवायचे. भगवंताजवळ तो दिवा आला की दुसरा दिवा घ्यायचे, पुन्हा काठावर ठेवायचे. मैयानं बघितलं, धावत धावत गेली, कान धरला आणि विचारलं, का रे कानोबा, मी नदीमध्ये दिवे प्रवाहित करते, तू सगळ्या दिव्यांना काठावर का आणून सोडतोयस? भगवंताने सांगितलं, मैया मी सगळ्या दिव्यांना काठावर आणत नाही, जे माझ्या जवळ येतात त्यांना मी काठावर आणतोय, जे लांबून जातात त्यांना मी टाटा करतोय म्हणे मैया. मी त्यांच्याकडे जात नाहीये, जे मला जवळ येतात त्यांना मी जवळ करतोय. भगवंताचं हे बोलणं किती सुंदर आहे बघा. भगवंताच्या जे जवळ जातात त्यांना भवसागरातून भगवान पार करतात. जे भगवंतापासून दुरावा धारण करतात त्यांच्याकडे भगवान लक्ष देत नाहीत, त्यांचा आणि भगवंताचा काही संबंधच नाही. म्हणून भगवंताच्या जवळ जाणं म्हणजे तप आहे, भगवंताच्या जवळ जाणं म्हणजे भक्ती आहे. आणि मग तो राक्षस तप करत होता, पण जगाला त्रास देण्यासाठी म्हणून त्याची तपश्चर्या चालू होती. ऋषी मुनींनी कुणीही तपाला बसणं केलं की तो वृषभासूर त्यांचं तप भंग करत होता आणि स्वतः मात्र त्यांचं तप भंग करून तपश्चर्येला बसायचा, पूजेला बसायचा. भगवंतासाठी त्यानं अनेक वेळेला आपलं मस्तक दान करून टाकलं होतं, पुन्हा त्याला ते मस्तक जोडलं जायचं, अशी त्याची तपश्चर्या चालू होती. मग सगळ्या ऋषीमुनींनी विचार केला
आपण परमार्थाला लागलो तर याला सहन होत नाही. हा आपलं तप भंग करतो, हा आपल्या तपामध्ये विघ्न आणतो. म्हणून आपण कुणाला शरण जावं? म्हणे भगवंताला शरण जावं. म्हणून त्या तिरुमल पर्वतावरचे वृषभाद्रीवरचे सगळे संत जमा झाले. सगळे संत एकत्र जमा झाले आणि त्यांनी भगवान व्यंकटेशाचं स्मरण करायला सुरुवात केली. भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. भगवंताचा धावा ते ऋषीमुनी करायला लागले. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, आपण पाहतो कुणीतरी भगवंताची प्रार्थना केलेली पुराणामध्ये आपण ऐकतो आणि भगवान लगेच प्रगट झाले, भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं, भगवंतांनी त्यांची इच्छा पूर्ण केली असं आपल्याला दिसतं. मग आपणही भगवंताची प्रार्थना करतो आणि ऋषीमुनीही भगवंताची प्रार्थना करतात. आपली प्रार्थना स्वीकारली जात नाही लवकर आणि ऋषीमुनींची प्रार्थना किंवा अमुक अमुक व्यक्तीची प्रार्थना लवकर स्वीकारली जाते. असं का होतं? आपण रोज जप करून सुद्धा आपल्याला अनुभव का येत नाही? आपण भगवंताच्या दर्शनाला जातो, रोज सेवा करतो, तरी सुद्धा आपल्याला अनुभव का येत नाहीत? आपली प्रार्थना कुठं कमी पडते याचा जर विचार करायचा झाला तर पहिल्यांदा आपल्याला समजावं लागेल की प्रार्थना कशाला म्हणतात. शास्त्र म्हणतं प्रकृष्टार्थना प्रार्थना, श्रेष्ठ याचना म्हणजे प्रार्थना. देवाकडे गेलोय, एवढा मोठा परमात्मा भेटलेला आहे आणि त्याच्याकडे शूद्र वस्तू मागितली तर त्याला प्रार्थना म्हणत नाहीत, त्याला भीक म्हणतात. भीक. प्रार्थना वेगळी असते, श्रेष्ठाची मागणी. श्रेष्ठ मागणी म्हणजे प्रार्थना आहे. आमचे गुरुजी म्हणायचे, एक मनुष्य होता, त्याला देव प्रसन्न झाला. देवाने त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? तो म्हणाला, सांगतो देवा, जरा आठवू दे. भगवंतांनी सांगितलं, हे पहा, तुला एकच चान्स मिळणार आहे, तुला एकदाच मागता येईल. तो म्हणाला, हो देवा. मग तो विचार करायला लागला. पुन्हा देवानी विचारलं, अरे सांग ना, तुला काय पाहिजे? म्हणे, देवा, मला तंबाखू खाल्ल्याशिवाय काही सुचतच नाही, चुना पाहिजे म्हणे मला तंबाखूला लावायला. भगवंतांनी त्याला चुना दिला आणि सांगितलं, संपली म्हणे तुझी याचना. आता एकच चान्स होता तुला मागायचा, त्या चान्स मध्ये तू चुन्याची डबी मागितलीस, म्हणून आता इथून पुढे तुला काही मिळणार नाही. देवानी त्याला चुना लावला, लक्षात घ्या, दिला नाही. अशी पद्धतीनं प्रार्थना कल्पवृक्षासारखा परमात्मा प्रसन्न होऊन ज्याला मागायचं कळत नाही त्याला मूर्खच म्हणावं लागेल. म्हणून श्रेष्ठ याचना म्हणजे प्रार्थना आहे. प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना, श्रेष्ठांनी केलेली मागणी म्हणजे प्रार्थना आहे. ऋषीमुनी प्रार्थना करतायत म्हणून ती श्रेष्ठांनी केलेली प्रार्थना आहे. अभयदानासाठी प्रार्थना चालू आहे. संकटातून, या असुराच्या संकटातून भगवंतांनी आम्हाला वाचवावं म्हणून प्रार्थना केली जाते. म्हणून ती प्रार्थना श्रेष्ठ प्रार्थना आहे. बऱ्याच वेळेला प्रार्थना वैयक्तिकही असते आणि सामुदायिकही असते. एकत्र मिळून हरिपाठ केला तर ती सुद्धा प्रार्थना आहे. श्रेष्ठ मागणी आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवंताला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये भगवंताच्या नावाचा महिमा त्याच्यामध्ये गायलेला आहे, म्हणून ती श्रेष्ठ प्रार्थना आहे. कधी ती सामुदायिकही होते, कधी वैयक्तिकही होते. पण प्रार्थना कुणाची सफल होते? म्हणे ज्याच्या प्रार्थनेमध्ये हृदय शुद्धी आहे, ज्याच्या प्रार्थनेमध्ये विनय आहे म्हणजे विनम्रता आहे, आणि ज्याच्या प्रार्थनेमध्ये भगवत विश्वास आहे, या तीन गोष्टी ज्याच्यामध्ये, त्याचीच प्रार्थना सफल होते. म्हणून देवाबद्दल प्रार्थना करताना, देवाकडे प्रार्थना करताना पहिलं पाहिजे तो भगवंतावरचा विश्वास. भगवान आहेत आणि भगवान आपल्याला त्या संकटातून पार करणार आहेत, हा भगवत विश्वास आपल्याकडे पाहिजे. एक उदाहरण आहे त्याच्यासाठी. एकदा नारद महर्षी गेले दुर्योधनाकडे भेटायला. नारद महर्षी असे आहेत, ते सगळ्या पार्टीमध्ये चालतात, विपक्ष अपक्ष सगळीकडे ते चालतात, असे नारद महर्षी आहेत. मग दुर्योधनाकडे गेल्याबरोबर नारदांनी दुर्योधनाला विचारलं, काय रे दुर्योधना, बरा आहेस ना? दुर्योधन म्हणाला, आपल्याला काय टेन्शन आहे, खाओ पिओ मजा करो सो जाओ, अशी आपली अवस्था आहे म्हणे. मग सहज दुर्योधनाने विचारलं, कुठून आलात? म्हणे द्वारकेतून आलो भगवंताला भेटून.
काय करतोय परमात्मा? दुर्योधनाने विचारलं. तेव्हा नारदजी सांगायला लागले, भगवान होय, हत्तीला म्हणे एका सुईच्या छिद्रातून बाहेर काढतायत. सुईच्या छिद्रातून हत्तीला बाहेर काढतायत भगवान, असं भगवंताबद्दल नारदजींनी दुर्योधनाला सांगितलं. दुर्योधनाने ते ऐकलं. दुर्योधन म्हणायला लागला, वा 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 वा, एखाद्याची चापलुसी करावी तर किती करावी. हत्ती कधी सुईच्या छिद्रातनं बाहेर निघेल का? निघेल का? तुमच्याकडे निघतो का? आमच्याकडे पण नाही निघत. मग हत्ती सुईच्या छिद्रातून बाहेर निघत नाही हे दुर्योधनाला जसं पटलं नाही, जसं आपल्याला पटलं नाही, कारण आपण दुर्योधनाचेच अनुयायी आहोत म्हणून आपल्याला पटलं नाही. मग दुर्योधन म्हणाला, ते तो तुमचा श्रीहरी खोटा आणि तुम्ही त्याचे भक्तही खोटे, उगीच काहीतरी सांगता म्हणे सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढतात. नारद म्हणाले, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मग नारदजी आले युधिष्ठिराकडे. युधिष्ठिराकडे आल्यानंतर युधिष्ठिरानं नारदजींना नमस्कार केला, प्रार्थना केली, पूजन केलं आणि विचारलं, माझे प्रभू काय करतायत? नारदांनी सांगितलं, भगवान होय, सुईच्या छिद्रातून हत्ती बाहेर काढताय. युधिष्ठिरानं ते ऐकलं आणि नारदांचे पाय धरले. युधिष्ठिराचे नेत्र भरून आले आणि युधिष्ठिर बोलायला लागला, वा वा म्हणे, भगवंताची काय लीला बघायला मिळाली. अरे सुईच्या छिद्रातून हत्तीच काय, माझा परमात्मा सुईच्या छिद्रातून ब्रह्मांड सुद्धा बाहेर काढू शकतो, अशी त्याची महिमा आहे. मला सांगा, सांगणारा एकच होता की नाही? नारदांनीच सांगितलं होतं. जे सांगितलं होतं ते सुद्धा एकच होतं की नाही? जे दुर्योधनाला सांगितलं तेच युधिष्ठिराला सांगितलं. पण दुर्योधनाचा भगवंतावर विश्वास नाहीये म्हणून त्याला ते पटलं नाही, आणि युधिष्ठिराचा भगवंतावर प्रचंड विश्वास आहे म्हणून त्याला ते पटलं. याकरता जर देव भेटायचा असेल, आपली प्रार्थना सफल व्हावी वाटत असेल, तर पहिलं आपल्या अंतःकरणात असलं पाहिजे ते म्हणजे भगवंतावरचा अपार विश्वास. भगवंतावर विश्वास पाहिजे. दुसरं पाहिजे विनम्रता. विनम्रता असल्याशिवाय भगवान भेटत नाही. मी नेहमी सांगते, झुकता वही है जिसमें जान है, अकडना तो मुर्दे की पहचान है. तोच झुकतो ज्याच्यामध्ये जिवंतपणा असतो. प्रेतानं कधी नमस्कार केलेला तुम्ही पाहिलंय का? प्रेत असो नमस्कार करायला लागले ते ताठ झालेलं असतं. तशी काही प्रेतासारखी ताठ माणसं असतात ज्यांना वाकणंच माहीत नसतं. म्हणून ज्यांच्याकडे विनम्रता नाही त्यांनाही परमात्मा भेटत नाही किंवा त्यांचीही प्रार्थना सफल होत नाही. तिसरं कारण आहे प्रार्थना सफल होण्याचं, ते म्हणजे हृदयशुद्धी. ज्याची हृदयशुद्धी असेल, ज्याचं अंतःकरण शुद्ध असेल, त्याला सहज परमात्मा भेटू शकतो. एक उदाहरण आहे त्याच्यासाठी. एक मनुष्य होता, जरा धष्टपुष्ट होता, असा तगडा, आणि त्याला भरपूर खायला लागायचं. भरपूर खाल्ल्यामुळं त्याचं शरीर असं स्थूल झालेलं, आणि स्थूल झालेल्या माणसाला कामं होत नाही. कामं कुणाला होतात? ज्यांचं सडपातळ शरीर आहे अशा माणसांना कामं भरपूर होतात. पटापट ती माणसं कामं करतात. तेच वय वाढलं आणि स्थूलता आली की मग गुडघेच दुखतात, कंबरच दुखते, मानच दुखते, उठता येत नाही, बसता येत नाही, अशी अवस्था होते. मग एक मनुष्य जो अत्यंत भोळा होता, चांगलं हृदय होतं त्याचं, त्याला घरातल्यांनी सगळ्यांनी सांगितलं, म्हणे तू भरपूर खातोस आणि काम करत नाहीस, आम्हाला तुला सांभाळणं शक्य नाही म्हणून तू निघून जा. त्याला दुःख झालं, त्याला घरातून बाहेर काढण्यात आलं. विचार करायला लागला आता कुठं जाऊ. म्हणून त्याला एक मंदिर दिसलं. त्या मंदिरामध्ये तो गेला. आश्रम पण होता, मंदिर पण होतं. तिथे एक महाराज बसलेले होते. त्यांचं असं पोट मोठं होतं, नामस्मरण जप करत बसलेले होते. यानं जाऊन त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं मला घरातून हाकलून दिलं म्हणे. महाराजांनी विचारलं का हाकललं रे? म्हणे मी भरपूर खातो आणि काम करत नाही म्हणून मला घरातून हाकलून दिलंय. मग महाराजांनी विचारलं आता कुठं जाणार आहे? म्हणे कुठं जाणार आहे ते माहीत नाही मला, पण तुमच्याकडे राहू का मी? कारण तुम्ही माझ्यासारखेच मोठ्या पोटाचे दिसता, आपण दोघं सारखे आहेत, म्हणून मी राहू का तुमच्याकडे? त्यांनी सांगितलं हरकत नाही, आश्रमच आहे इथं, म्हणे तुला राहायचं असेल तर राहा. मग त्यांनी विचारलं मला काय करावं लागेल? महाराजांनी सांगितलं काही नाही, फक्त तुला नामस्मरण करावं लागेल, मी तुला दीक्षा देईन, माळ घालीन, मग तुला नामस्मरण करावं लागेल.
म्हणे नामस्मरण मी करेन, पण भरपूर मला खाता येईल का? महाराजांनी सांगितलं पाहिजे तेवढं खाता येईल, भक्त मंडळी भरपूर देतात, खायला काय अडचण नाही म्हणे. हरि भजन के 3 गुण हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले मरे वैकुंठ जाव. हरि भजनाचे 3 गुण आहेत, सगळे येऊन नमस्कार करतात महाराज महाराज म्हणून. आणखी काय? जेवायला मिष्टान्न रोज प्राप्त होतं. अमुक संताच्या तोंडात जावं, तमुक संताच्या तोंडात जावं म्हणून लोक आणून देतात, आणि मेल्यानंतर वैकुंठ प्राप्त होतो. म्हणून एवढे 3 फायदे हरिभजनाचे आहेत. याकरता तू काय कर म्हणे, बिंदास्त खा पी आणि भगवंताचं नामस्मरण कर. त्याला वाटलं हे सोपं आहे बाबा, नामस्मरण करायचं, खायचं आणि राहायचं. मग असेच 15 दिवस त्यानं आनंदामध्ये घालवले. आणि आनंदामध्ये घालवल्यानंतर एकादशी आली. एकादशीला त्यानं बघितलं की एकही चूल प्रज्वलित नाही झाली आज आश्रमातली. आणि सकाळी सकाळी त्याचं पोट असं कालवायला लागलं. धावत धावत गेला आपल्या सद्गुरूकडे आणि म्हणाला, आज काही दिसत नाही म्हणे, सगळेच गप्प बसलेले आहेत, कुणी काही चुली प्रज्वलित केल्या नाही, काही नाही. महाराजांनी सांगितलं आज आहे एकादशी. एकादशी असल्यामुळे आज कुणालाही अन्न प्राप्त होणार नाही. का होणार नाही? एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये 3.5 कोटी प्रकारची पापं राहतात. किती प्रकारची? 3.5 कोटी प्रकारची पापं राहतात. एकादशीला जो अन्न खातो तो पाप खातो असं शास्त्र सांगतं. एकादशी न करणाऱ्याला नरकाची प्राप्ती होते. 5 वर्षापासून वयाच्या 85 वर्षापासून एकादशीचं व्रत हे सर्वांनी केलं पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा आहे. मग गुरुजींनी सांगितलं एकादशीचं व्रत आहे, आज काही मिळणार नाही तुला. तो म्हणाला, गुरुजी मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्याला उपाशी राहणं काही शक्य नाही. जर मी आज अन्न खाल्लं नाही तर द्वादशीला मी वैकुंठालाच जाईल म्हणे. म्हणून काहीही करा पण मला अन्न द्या. गुरुजींनी सांगितलंय बघ, आश्रमात तर तुला बनवता येणार नाही, पण तू नवीन साधक आहेस म्हणून मी तुला एक सांगतो, तू इथून सगळी सामुग्री घे, शिदा सामुग्री, नदीच्या काठावर जा आणि नदीच्या काठावर जाऊन तू ते भोजन तयार कर स्वतःच्या हातानं आणि प्रभू रामचंद्राला जेव घालून मग जेव, एवढं कर म्हणे. तो म्हणाला ठीक आहे, काय अडचण नाही, शिदा द्या म्हणे. भरपूर शिदा घेतला आणि शिदा घेतल्यानंतर तो नदीच्या काठावर आला आणि त्यानं कशा तरी वाकड्या तिकड्या काही पोळ्या बनवल्या, भाजी बनवली आणि ते ताटामध्ये सगळं वाढून घेतलं आणि भगवंताला प्रार्थना करायला लागला. काय प्रार्थना केली? वर्णन केले. राजा रामाई प्रभु रामाई मेरे भोजन का भोग लगाए. राजा रामाई प्रभु रामाई मेरे भोजन का भोग लगाए. राजा रामाई प्रभु रामाई मेरे भोजन का भोग लगाइए. राजा रामाई प्रभु रामाई मेरे भोजन का भोग लगाए. राजा रामाई प्रभु रामाई मेरे भोजन का भोग लगाइए. प्रार्थना केली भगवंताची. प्रार्थना केल्यानंतर एकदा प्रार्थना केल्यावर भगवंताने काय ऐकलं नाही. आपण रोज देवाला नैवेद्य दाखवतो. देव कधी जेवायला येतो का आपलं? नाही. त्याला माहिती आहे आपण नुसता नैवेद्य दाखवतो, देवाने खावा असा विचार करतो का? नाही. देव जर रोज खायला लागला कुणी सुद्धा त्याला नैवेद्य दाखवणार नाही, लक्षात घ्या.